रुद्र सर कुठे आहेत? आम्ही इंद्रनीलच्या विरोधात जी तक्रार केली होती त्याचं पुढे काय झालं? हाँ, कंप्लेन तो हो गई है, लेकिन अभी तक FIR नहीं हुई। अजून FIR दाखल केला नाही? काय करताय तुम्ही? तुम्हाला कळते का आरोपी अजूनही मोकळा फिरतोय? जाऊ दे, मीच बोलते आता। रुद्र सर, आम्ही इंद्रनीलच्या विरोधात तक्रार केली होती ना, मग FIR का दाखल केली गेली नाहीये? हे बघा, माझ्या नंदेवर अत्याचार झालाय, तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं एका मुलाने, आणि आता तो कदाचित फरार सुद्धा होऊ शकतो, आणि तुम्ही ते केस दाबताय? श्रावणी, हे ना पोलीस स्टेशन आहे आणि माझ्या पोलीस स्टेशनमध्ये सगळ्या गोष्टी कायद्याच्या चौकटीत राहून करतात। मी अशी घाईघाई करू शकत नाही आणि प्राथमिक चौकशी चालू आहे, समजताय ना? हो, काय कसली चौकशी? आणि तुमच्या चौकशीच्या नादात जर तो पळून गेला तर मग काय कराल तुम्ही? हे बघा रुद्र सर, एक गोष्ट कान उघडून ऐका आता। आजच्या आज जर FIR दाखल झाली नाही ना, तर मी इथे तुमच्या पोलीस स्टेशनच्या बाहेर माझ्या नंदेला न्याय मिळवून देईपर्यंत आमरण उपोषणाला बसेल, आणि जोपर्यंत तुम्ही त्या इंद्रनीलच्या हातात बेड्या ठोकत नाही ना, तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही। श्रावणी बाळा, सर, बाळा, तू इथे पोलीस स्टेशन मध्ये? एनी प्रॉब्लेम? हो, बरं झालं तुम्ही आलात। ऍक्च्युली इन्स्पेक्टर रुद्रा, व्हॉट इज दिस नॉनसेन्स? हा, इतक्या गंभीर आणि संवेदनशील गुन्ह्यामध्ये एका मुलीवर अत्याचार झाला असताना तुम्ही अजूनही FIR का नाही दाखल करून घेतली? कोणाच्या आदेशाची वाट बघताय? लगेच गुन्ह्याची नोंद करा, आणि आरोपी जर फरार होण्याच्या तयारीत असेल तर त्याला शोधण्यासाठी पोलिसांची एक टीम पाठवा। इट्स माय ऑर्डर। येस येस। थँक्यू। प्लीज त्याला लवकरात लवकर पकडा। लगेच रेड करा। आरोपी कुठेही कोणाच्याही आश्रयाखाली लपला असेल तरी आजच मला तो पोलीस कोठडीत हवाय। अंडरस्टूड? येस। हॅलो सुटी मॅडम, त्या श्रावणीने सानिकाच्या केसचा विषय वरपर्यंत नेलाय। मोठ्या साहेबांनी वॉरंट काढली आहे। इंद्रनीलला अटक करण्यासाठी पोलीस स्टेशनमधून गाडी निघाली आहे, ती कधी तुमच्या घरी पोहोचेल